मोठ्याचा पाडा या ठिकाणी या शाखेचं अनावरण आज या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी गणपतीची प्रतिमा आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी आपण या मोठ्याच्या पाड्याच्या महिला शाखेचं उद्घाटन या ठिकाणी आपण करत आहोत। सर्व महिला ताई यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी पुढे येऊन जिजाऊ संघटना मोठ्याचा पाडा या शाखेच्या पाठीचं अनावरण हेमांगीताई पाटील पालघर जिल्हा महिला सक्षमीकरण प्रमुख यांच्या हस्ते सर्व महिलांच्या समवेत मोठ्याच्या पाड्याच्या सर्व महिलांच्या समवेत या ठिकाणी या शाखेची रिबीनची फित कापून या शाखेचं उद्घाटन आपण या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी स्वतः माननीय सांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपणच्या उपस्थितीमध्ये या शाखेचं पाठीचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित आशिषजी मोरे उपसरपंच उचाट ग्रामपंचायत तथा प्रकल्पग्रस्त सेल अध्यक्ष ठाणे पालघर रायगड जिल्हा हे या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर गिरीजी चौधरी विक्रमगड पंचायत समिती सभापती विनोदजी भोईर दादा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। माननीय महेंद्र दादा ठाकरे असतील, परिची पाटील, राजू दादा देसले असतील, या ठिकाणी जितेंद्र पाटील उपसरपंच कुंदे, शाखा अध्यक्ष सुरेश भोईर, कामगार नेते सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचं शब्दसुंदर या ठिकाणी स्वागत करतो आणि या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी सर्वच महिला ताई या पाड्यावरती सर्वच उपस्थित आहेत। सर्वांचं या ठिकाणी मी जिजाऊ संघटना जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी सर्वांनाच विनंती असेल की बाजूला आपण छोटासा कार्यक्रम करणार, त्या कार्यक्रमासाठी सर्वांनीच या ठिकाणी स्थानापन्न होण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे। या ठिकाणी सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी या ठिकाणी समोर यायचं आहे। या शाखेचा उद्घाटन नुकताच आपण या ठिकाणी केलेला आहे। मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी समोर या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणी मोठ्याचा पाडा या शाखेचं उद्घाटन प्रसंगी सर्वच मान्यवर आणि सर्वच ग्रामस्थ सर्व महिला ताई या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांचं तर या शाखेच्या माध्यमातून आज महिला सक्षमीकरण प्रमुख हेमांगीताई पाटील सुद्धा या ठिकाणी आल्या आणि ताईंच्या माध्यमातून या सर्व महिला या चांगल्या प्रकारे आज काम करत आहेत। तर या सर्व महिलांचं एकदा जिजाऊ संघटना आणि जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेमार्फत आपण या ठिकाणी स्वागत करू। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या शाखेमध्ये जवळजवळ 54 महिला या शाखेमध्ये आहेत। अगदी कौतुकाची गोष्ट आहे की एवढ्या संख्येमध्ये या महिला या शाखेमध्ये आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम आपण इथे केलेलं आहे आणि अजून पुढे करायचं आहे। तर आपल्याला इथेच थांबायचं नाही, तर पाठी उद्घाटन केल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारची कामं या ठिकाणी करायची आहेत जेणेकरून सर्व महिला सक्षम होतील आणि  चांगल्या प्रकारचं काम आपल्या माध्यमातून होईल। आज या ठिकाणी
मी माननीय निलेजी भगवान सांबरे साहेब संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या सर्व महिला कार्यकर्त्यांना आज आपण संबोधित करायचं आहे. आजच्या आपल्या मोठ्याच्या पाडा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरील उपस्थित असलेले या लोकसभेचे अध्यक्ष महेंद्रजी ठाकरे, भिवंडी लोकसभेचे उपाध्यक्ष डॉक्टर गिरीजी चौधरी, महिला सक्षमीकरणाचे अध्यक्ष हेमांगीताई पाटील, जवाहर अर्बन बँकेचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख, व्हाईस चेअरमन प्रवीणजी मुकणे, या तालुक्याचे अध्यक्ष परेशजी पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि एवढ्यातच कुंद्यावरून आलेले माजी उपसरपंच जितू, त्याचबरोबर या गावचे सर्व बंधू आणि भगिनी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण विचार करत असाल का इतके पक्ष इतक्या संघटना असताना जिजाऊ इथपर्यंत का? जिजाऊ ही आपल्या सर्वांची संघटना एक आहे. तर ती जात, पात, धर्म, पक्ष हे सर्व बाजूला ठेवून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे. आपण सदृढ झालो परंतु जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातही कुठे बघायला मिळणार नाही का तिथे अगदी पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या पैसेवाल्याचा आहे असं सांगायची गरज नाही. फक्त आपला फोन आला तरी त्या रुग्णाला जरी वडील जरी असतील, त्याला मुलबाळ नसेल तर त्यालाही 100% घरातल्या माणसाप्रमाणे त्याची सेवा केली जाते, त्याला पूर्ण बरं केलं जातं. आज आपण बघितलं असेल तर मला वाटतं 15 दिवसापूर्वीच पुढल्या भागातील एक शिजर झालं आपल्या ताईचं. त्याच्या अगोदर एक अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. तर आपल्याकडचे प्रत्येक माणूस आपल्या रुग्णालयाचा लाभ घेतो. काय ना आज पहिल्याच्या शाखेचे तुम्ही उद्घाटन केलं, तुमचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. आपल्या संस्थेच्या अध्यक्षही महिलाच आहेत, आई आहे. आपल्याकडे 70% मुली जे धडपुरीच्या कॅम्पसमध्ये 9वी पासूनचे विद्यार्थिनी राहतात किंवा स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी राहतात, त्यामध्ये 70% मुली राहतात. आणि आज तुम्ही दाखवून दिलं का तुमचं प्रभुत्व काही मोठ्याच्या पाड्या गावामध्ये आपली महिलांची शाखा केली. काय तुम्हाला जागृत झाल्याशिवाय आपली प्रगती नाही होणार. आपण 60-70 किलोमीटर लांब राहतो मुंबईच्या. आजही आपण पाहतो का आज तुमच्या गावामध्ये मला वाटतं कुठल्या विभागामध्ये किंवा इकडनं कुडूसवरनं टर्न घेतल्यापासून एक 4-5 कंपन्या असतील. किती आपल्या लोकांच्या कंपन्या आहेत, किती ठिकाणी आपले मॅनेजर आहेत तिथे. कुठेतरी चोऱ्या करणारे असतील आपल्या आल्या पाड्यावरची लोक, परंतु आपल्याला आपल्या कंपन्यांचे मालक आपले झाले पाहिजे त्याची बुद्धिमत्ता आपल्याला विद्यार्थ्यांना देते. त्यामुळे समाज पुढे जातोय, परंतु आपण सगळ्यात पुढे कसं गेलो पाहिजे या दृष्टीने जिजाऊ काम करते की इयत्ता 9वी पासून जेई नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. आज कुडूस पर्यंत तुमची बस येते, परंतु इयत्ता 9वीला जर विद्यार्थी तुम्ही माझ्या ताब्यात दिला, विद्यार्थ्यांनी दिला, इथे बसल्या चोपनदायांनी त्यांच्या स्वतःची मुलं म्हणा किंवा त्यांच्या माहेरची राहू दे, त्यांच्या नंदांची राहू दे, ते त्याचे हुशार विद्यार्थी ते इयत्ता 8वी नंतर आपण जर धडपडीला दिले तर त्याला डॉक्टर बनायचं. मुलं फक्त निवडणुका आल्या का आपल्याला आश्वासन दिली पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपली मुलं अशा पण स्टेजला आणायची तर या सार्वजनिक बांधकाम खात्याचा सेक्रेटरी हा आपल्यातून गेला पाहिजे, अशी व्यवस्था आपल्या जिजाऊने केलेली आहे. त्यासाठी आपल्याला विद्यार्थी घडवायचे. हे नुसतं बोलभाषा करायला आलो नाही. काल परवाच रिझल्ट झाला राष्ट्रीय केमिकल कंपनी ज्याच्यामध्ये भारतामध्ये एकच जागा होती, ती जागा ही आपल्या विद्यार्थी महाले नावाचा मुलगा त्यांनी कॅप्चर केला. आज आपण बघायला गेलं तर ज्याला आई वडील नसलेला मुलगाही आपल्याकडे युपीएससी झाला, IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला गेला. अनेक विद्यार्थी IITला आहेत, VJTला आहेत, अनेक इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत. आपल्याला थोडासा स्वार्थ बाजूला ठेवून ना काम करायचंय तुम्हाला. आज गावामध्ये शाखा उघडली म्हणजे काय बोर्डावरती नावं लावण्यासाठी आपलं बार्गेनिंग होईल, आता लोकसभा येतात किती पैसे देणार त्याच्यासाठी नाही येत आहे. आपल्याला 12 महिने 24 तास आपलं कुटुंब सांभाळून आपल्या घरच्यांची काळजी घेऊन जो गावामध्ये दुर्बळ आहे त्याच्या प्रत्येकाची काळजी आपल्याला घ्यायची. प्रत्येक विद्यार्थी आपल्याला शिकवायचे, जेणेकरून शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे ज्याच्या घटनेने दिला, तो अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं. त्यामुळे आपल्या धडपडीच्या रुग्णालयासाठी मध्ये महिला डॉक्टर आहेत. तुम्ही आता कुठलाही आजार अंगावर काढायचं नाही, तर एक स्त्री शिकली, एक स्त्री वाचली तर ते घर वाचतं. आपल्याला घर वाचवायचंय, घर शिकवायचंय. त्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं. आपल्या हॉस्पिटलमध्ये पोटातल्या बाळाला सिजरिंगची व्यवस्था केली, गर्भपिशवीचे दररोज 7-8 ऑपरेशन होतात, इतरही सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा 1ही रुपयाचा मोबदला द्यायची गरज लागत नाही. डोळ्याचे ऑपरेशन दररोज 25 ते 30 होत असतात. त्यामुळे आपल्या नात्या गोत्यात आपल्याकडे काम करणारी माणसं राहू दे, जिथे कोण असेल तिथल्या प्रत्येक माणसाला त्या सोयी सवलतीचा लाभ झाला पाहिजे. अशा दृष्टीने तुम्हाला आम्हाला काम करायचंय. आपण आपल्या पिढ्या
शेतीमध्ये काम करण्यात गेल्या तर ठरवलं पाहिजे तर आपल्याला आपला मुलगा तर शिकवायचा, परंतु शेजाराची मुलगी शिकली पाहिजे. त्या दृष्टीने आम्हाला प्रयत्न करायचे. तुम्हाला जिथे अडचण येईल तिथे जिजाऊ आपल्या बरोबर असेल हा आपल्याला शब्द देतोय. हा काँक्रिटीकरणाचा रस्ता करत असताना पुढे अनेक ठिकाणी अडचणी आल्या. त्याला मुख्य कारण होतं शिक्षण नाही आपल्याकडे, तो राहून गेला. हा रस्ता करतानाही अनेक लोकांनी गड्डे भरल्यानंतर पुन्हा दुखत असल्याने त्यांनी अनेक अडचणी आणल्या होत्या. एक तर तुमच्याकडचं एक टुक्कर आलं होतं, 25 लाख रुपये आम्हाला द्या असं सांगायला आलं होतं. म्हणजे जिथे विकास पाहिजे शिक्षणाचा अभाव असेल तर अशा प्रकारच्या अपप्रवृत्ती जन्माला येते. आपण सांगाल तर बाजूला पुढे अदानीचा प्रोजेक्ट झाले किंवा इथल्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना काम कसं मिळेल. आपल्याला चोऱ्या नाही करायच्या, बंद पडलेल्या कंपन्यांमधून स्टील आपल्या मुलांनीही चोरलं नाही पाहिजे, आपल्या नवऱ्यांनीही चोरलं नाही पाहिजे. नवऱ्याने जरी चोरलं तरी तुम्ही सांगा, त्यांच्यावर पण पोलीस कंप्लेंट दाखल करू. आणि आपल्याला स्वाभिमानाने त्याप्रमाणे समाज जगत होता, पूर्वीच्या पिढ्यानपिढ्या जगल्यात त्याप्रमाणे आम्हाला स्वाभिमानाने जगायचं आहे. आपल्याला लाचारीचं जीवन जगण्याची काहीही गरज नाही. आपल्या बरोबर आता आपण एकटे नाही राहिलो. आपण जिजाऊ संघटना करते अगदी तलासरीच्या गुजरातच्या नाक्यापासून मोखाड्याच्या नाक्यापासून नाशिक जिल्ह्यापासून तर सावंतवाडीपर्यंत समाजाच्या सर्वांगीण विकासाचं काम करते. त्याची मुहूर्तमेढ आज आपल्या गावात लावलेले, आपल्या गावात जोडलेले. आपण प्रत्येकाने आलेल्या आज किंवा जे पुरुष मंडळी त्यांनी प्रत्येकाने मनामध्ये आज समजून ठरवलं पाहिजे. जन्माला आपण एक सामान्य माणूस आलोय, परंतु आपण काहीतरी असं काम करून दाखवू का इतिहासामध्ये आपली नोंद होईल. अशा प्रकारचं प्रत्येकाने कृती करावी एवढी विनंती करतो. महिला ही पुरुषापेक्षा खूप स्ट्रॉंग असते साहेब, त्यामुळे तुम्ही मनाची ठरवून घ्या. तर आपल्याला आरोग्याची आपल्या स्वतःची तर काळजी घ्यायची, कुटुंब घ्यायची. त्याच्या आमच्या पुरुष मंडळी शाखेचे असतात पदाधिकारी. एखाद्या गावामधला एखादा पेशंट आला किंवा एखाद्याला जर शिक्षणासाठी मदत केली तर त्यांचं म्हणणं असतं का आम्हाला कळवलं पाहिजे. अरे पण राजांनो, तुम्ही गावामध्ये असं रिलेशन निर्माण करा का गावातलं बनत राहील एवढं तुम्हाला नक्कीच सांगतो. आपण सीबीएसई साठी पण धडपडलेले विद्यार्थी पाठवा, त्यांना पोलीस अकॅडमी किंवा गटची आपण तयारी करतोय. अगदी लग्न झालेल्या आपल्या ताया असतील सीसीच्या आतमध्ये त्यांनीही त्याची तयारी करावी. आज जवाहर अर्बन बँकेचे चेअरमन म्हणजे तुमच्या तोंडल्या गावातील एक ताई आपण जवाहर अर्बन बँकेमध्ये नोकरीलाही लावलेली. आपल्याला जिथे मिळेल संधी तिथे आपल्या माणसाला पुढे घेऊन जायचंय. पाय खेचण्यापेक्षा किंवा धाब्यावर बसून दारूच्या पार्ट्या करण्यापेक्षा आई वडिलांची सेवा करणारा आपला जिजाऊचा प्रत्येक वारकरी असतो, प्रत्येक कार्यकर्ता असतो. तुम्ही आज आमच्या भगिनी तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा आई वडिलांप्रमाणेच करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अप्पा. नक्कीच या ठिकाणी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य असेल, शेती असेल, रोजगार असेल, महिला सक्षमीकरण असेल, अशा प्रत्येक भागामध्ये या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून काम होतं. आणि प्रत्येकाला गोरगरीब असेल, अडला नडला असेल, या प्रत्येकाला जिजाऊच्या माध्यमातून ही मदत मिळतच असते. आणि या शाखेतील ताई मोकाशी यांना या ठिकाणी बोलायचं आहे. ताईंना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. प्रथम तास सांगायचं झालं तर आमच्या मोठ्याच्या पडा महिलांचे स्वप्न आज पुरेपूर पूर्ण झालेलं आहे. तेव्हापासून सांगायचं, किती महिन्यापासून, किती वर्षापासून सांगायचं आपण शाखा ओपन करायची. पण त्यांना माहिती होतं ना कशासाठी करायचे. तर आमचे हे आप्पा नुसते बोलून दाखवणारे आपले नाहीयेत, आमच्या पूर्ण मागण्या पूर्ण करणारे आमचे आप्पा आहेत. त्यांचे मी महिलांच्या वतीने खूप आभार व्यक्त करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेमांगीताई कामात काम असून सुद्धा आज इथे आलेलं आहे. किती काम आहे तरी पण आलेलं आहे सांगण्यासाठी. खाली बस, तू खाली बस. ए बेटा तू खाली बस. हाँ बस, हाँ बस, ओके.